नमस्कार विद्यार्थी मित्र, मागील तासामध्ये आपण BA तृतीय वर्षातील 5व्या सत्रामध्ये असणारा भारताचा भूगोल नावाचा पेपर या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. मित्रांनो, भारताचा भूगोलाचा जर आपण विचार केला तर मागील तासामध्ये आपण भारताच्या भूगोलात असणारा स्थान, विस्तार, भारताच्या शेजारी असणारी राष्ट्र, त्या ठिकाणी असणारे प्रशासकीय विभाग या सर्वांचा विचार केलेला आहे. आपण ज्या प्रकरणामध्ये भारताच्या भूगोलाचा अभ्यास करतोय ते प्रकरण म्हणजे भारताची प्राकृतिक रचना किंवा भारताची भूरचना कशी आहे हे बघण्याचा प्रयत्न करतोय. आणि भारताची भूरचना बघत असताना आपण भूरचनेची उत्पत्ती कशी झाली आणि निर्मिती कशी झाली हाही भाग मागील तासामध्ये बघितलेला आहे. मग भारताची भूरचना अगदी वर पाहता आपल्याला जी काही दिसून येते त्यामध्ये 5 प्रकारचे स्वाभाविक विभाग भारताच्या भूरचनेचे पडलेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये नंबर 1 उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, नंबर 2 उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, नंबर 3 भारतीय पठारी प्रदेश, नंबर 4 किनारपट्टीचा मैदानी प्रदेश आणि नंबर 5 भारतीय बेटे. अशा पद्धतीने 5 स्वाभाविक विभाग या ठिकाणी आपल्याला दिसतात.